नमस्कार, मी सतीश गुंजोटे शिक्षक असून माझे शिक्षण MA BEd इतिहास भूगोल या विषयात झाले आहे। आम्ही अविरत एज्युकेशनच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन आलो आहोत इयत्ता 10वी वर्गासाठी इतिहास व भूगोल या विषयाची एकत्रित नोंद पुस्तिका। या अंतर्गत मूल्यांकन पुस्तिकेविषयी आपण माहिती घेऊया। हे आहे पुस्तिकेचे कव्हर पेज, इयत्ता 10वी इतिहास व भूगोल एकत्रित। त्यानंतर कव्हर पेजच्या मागे मनोगत अंतर्गत मूल्यमापन नोंद पुस्तिकेविषयी। त्यानंतर या पुस्तिकेची मधील ठळक वैशिष्ट्ये पृष्ठ क्रमांक 1 वर देण्यात आलेली आहेत। या पुस्तिकेचा आत्मा म्हणजे हे अनुक्रमानिका 2 विभागामध्ये विभागलेली आहे। इतिहास व राज्यशास्त्र यासाठी बोर्डाला 10 गुण द्यायचे आहेत। त्यामध्ये 10 गुणांपैकी घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये 5 गुणांमध्ये त्याचे रूपांतर करायचे आहे। मग या ठिकाणी गृहपाठ 1 व गृहपाठ 2 साठी प्रश्नसमूह देण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर गृहपाठ 1 सोडून घ्यायचा आहे, गृहपाठ 2 द्वितीय सत्रासाठी सोडून घ्यायचा आहे। या पुस्तिकेमध्ये एकूण इतिहास विषयासाठी 5 बहुपर्यायी चाचण्या दिलेल्या आहेत। त्यामधील एक चाचणी मूल्यांकनासाठी सोडून घ्यायची आहे, बाकीच्या 4 चाचण्या सरावासाठी घ्यायच्या आहेत। तसेच शिक्षकांसाठी माहिती व विद्यार्थ्यांसाठी माहिती हे सुद्धा या पुस्तिकेमध्ये मार्गदर्शनपर नमूद करण्यात आलेलं आहे। भूगोल या विषयाचे गुण निर्धारण 10 पैकी आहे। यामध्ये शिक्षकांसाठी माहिती भूगोलसाठी उपक्रम व स्वाध्याय गृहपाठ 5 गुणांसाठी घ्यायचे आहेत। मग यामध्ये उपक्रम व स्वाध्याय गृहपाठासाठीचे प्रश्नसमूह देण्यात एक उपक्रम प्रथम सत्रासाठी तर स्वाध्याय गृहपाठ हा द्वितीय सत्रासाठी 5 गुणाला घ्यायचा आहे। तसेच त्यामध्ये प्रात्यक्षिक कृतीला खूप महत्त्व आहे। या कृतीमध्ये नकाशे, आलेख, आकृती वाचन आलेले आहेत। त्यापैकी एक मूल्यांकनासाठी सोडवून घ्यायचे आहे। भूगोल विषयासाठी 5 बहुपर्यायी चाचण्या इतिहासप्रमाणे देण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी एक चाचणी सोडून व बाकीच्या 4 विद्यार्थ्यांना सरावांसाठी द्यायची आहे। विद्यार्थ्यांसाठी माहिती या सुद्धा देण्यात आली। अनुक्रमानिकेनंतर महत्त्वाची माहिती विद्यार्थ्याकडून भरून घ्यायची आहे। विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, SSC बोर्ड परीक्षा क्रमांक, बोर्ड परीक्षा क्रमांक अक्षरात व सर्व स्वाक्षऱ्या। त्यानंतर या पुस्तिकेमध्ये जे सोडवून घेणार आहात त्यामधील सर्व गुणांची नोंद मुख्य गुण रूपांतरण तक्त्यामध्ये करायची आहे। दोन्ही विषयामध्ये मिळालेले गुण एकूण 20 पैकी इथं नोंदवायचे आहेत आणि हेच गुण आपणाला बोर्डासाठी द्यायचे आहेत। त्यानंतर सामाजिक शास्त्र भाग 1 या अंतर्गत शिक्षकांसाठी माहिती देण्यात आलेली आहे गृहपाठ 1 व 2 संबंधी व बहुपर्यायी चाचणी संबंधी। इतिहास व राज्यशास्त्र विषयांचे गृहपाठ देत असताना शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना इतरत्र प्रश्न न पाहता याच ठिकाणी 15 प्रश्नसमूह देण्यात आलेले आहेत। ते सगळ्या प्रश्नसमूहामधील एक प्रश्नसमूहाचा गट एका विद्यार्थ्यासाठी आपणाला निवडायचा आहे। त्यानंतर गृहपाठ 1 प्रथम सत्रासाठी दिलेल्या प्रश्नसमूहानुसार इथे विद्यार्थ्याकडून सोडवून घ्यायचं आहे। तसेच दिलेल्या किंवा सोडवलेल्या गृहपाठाचे मूल्यांकन इथे करायचे आहे। तसेच इतिहास विषयासाठी द्वितीय सत्रासाठी दुसरा गृहपाठ या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे व या ठिकाणी सोडून घेतल्यानंतर त्याचे मूल्यांकन इथे शेवटी करायचे आहे आणि प्राप्त गुणांची नोंद मुख्य गुण रूपांतरण तक्तामध्ये करायची आहे। व एकूण या पुस्तिकेमध्ये 5 बहुपर्यायी चाचण्या इतिहास विषयासाठी दिलेल्या आहेत। यामधील एक चाचणी विद्यार्थ्याकडून मूल्यांकनासाठी सोडून घ्यायची आहेत, बाकीच्या चाचण्यांचा सराव म्हणून वापर करायचा आहे। तसेच विद्यार्थ्यासाठी माहिती ही सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यानंतर भूगोल विषयासाठी 10 पैकी गुण निर्धारण आहे। इतिहासप्रमाणे शिक्षकांसाठी माहिती, उपक्रम स्वाध्यायासाठी, नकाशे व आलेखसाठी आणि बहुपर्यायी चाचणीसाठी। भूगोल विषयासाठीच्या उपक्रमासाठी व स्वाध्यायासाठीच्या प्रश्नांची यादी या ठिकाणी दिलेली आहे। या 15 पैकी एक प्रश्न निवडून तो उपक्रम 1 मध्ये सोडून घ्यायचा आहे। जो स्वाध्याय आहे त्याचीही यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या 15 पैकी एक प्रश्न स्वाध्यायासाठी निवडायचा आहे व दिलेल्या पृष्ठामध्ये सोडून घ्यायचा आहे। या ठिकाणी उपक्रमासाठीचा प्रश्न व त्याची उत्तरे लिहायची आहेत आणि जिथे आवश्यक आहे तिथे चित्रे, फोटो, कात्रणे, नकाशे हे सुद्धा आपण या ठिकाणी चिटकवून घेऊ शकता। त्याच्यानंतर गृहपाठ स्वाध्याय 1 हा द्वितीय सत्रासाठी द्यायचा आहे। दिलेल्या प्रश्नामधून गृहपाठाचा प्रश्न निवडायचा आणि विद्यार्थ्याकडून या ठिकाणी गृहपाठ सोडवून घ्यायचा आहे। तर प्रात्यक्षिक कृती एकूण 5 देण्यात आलेल्या आहेत। जसं भारताचा नकाशा आराखडा भरणे, त्यानंतर ब्राझीलचा नकाशा आराखडा भरणे,
साधा स्तंभालेख काढणे, बहुरेषालेख काढणे, आकृती वाचन करणे यापैकी एक कृती सोडवून घ्यायची आहे आणि बाकीच्या कृतीचा विद्यार्थ्यांना सराव म्हणून वापर करायचा आहे व निवडलेल्या कृतीची नाव इथे लिहायचे आहे आणि 5 पैकी गुण नोंदवायचे आहेत आणि हे गुण मुख्य गुण रूपांतरण तक्त्यामध्ये नोंद करायची आहे। त्यानंतर इतिहासप्रमाणेच भूगोलच्या सुद्धा 5 बहुपर्यायी चाचण्या देण्यात आलेल्या आहेत। या चाचण्यासुद्धा विद्यार्थ्याकडून सोडवून घ्यायच्या आहेत। यापैकी फक्त एक चाचणी मूल्यांकनासाठी सोडवायची आहे आणि या चाचणीचे गुण 10 पैकी येथे द्यायचे आहेत आणि हे गुण मुख्य गुण रूपांतरण तक्त्यामध्ये नोंदवायचे आहेत। शेवटी विद्यार्थ्याकडून प्रमाणपत्र भरून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने कमी वेळेमध्ये नेमकेपणाने ही पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे।